मित्रांनो, महाराष्ट्रातील 2024 मध्ये 10वी पास झालेल्या मुला-मुलींना मोफत टॅबलेट मिळणार आहे। तर यासाठी पात्रता काय आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला पण मोफत टॅबलेट पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण याबाबतचे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर दरवर्षी महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील पात्र असलेल्या मुला-मुलींना मोफत टॅबलेट वाटप केले जातात आणि दररोज 6 GB डाटा सुद्धा मोफत दिला जातो। पण हे कशासाठी? तर MST CET JEE आणि नीट या परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी दिला जात असतो। तर या मोफत टॅबलेट मिळवण्यासाठी तुम्हाला पात्रता काय राहणार आहे, कोणते मुलं-मुली याच्यासाठी अर्ज करू शकता, शेवटची तारीख काय आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती पाहूया। तर सर्वात आधी पात्रता काय राहणार आहे ते पाहून घेऊया। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पात्रता, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं गरजेचं आहे। तसेच तुम्ही सन 2024 मध्ये 10वी पास झालेले असावेत आणि 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलेलं असावं तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तसेच तुम्ही शहरातील असाल तर कमीत कमी 70% तुम्हाला मिळालेले असावे आणि खेड्यागावातील असाल तर कमीत कमी 60% तुम्हाला मिळालेले असावे तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तसेच यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड, त्यानंतर रहिवासी दाखला किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, 10वीचे मार्कशीट आणि तुम्ही 11वीला सायन्सला ऍडमिशन घेतलेलं आहे म्हणून जे बोनाफाईड तुम्हाला लागणार आहे, जे फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करावं लागेल। तसेच तुम्ही दिव्यांग असाल म्हणजे अपंग असाल तर त्याचं सर्टिफिकेट लागेल, अनाथ असाल तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट लागेल, नसाल तर या गोष्टींची आवश्यकता नाही। तसेच उमेदवार हा OBC, VJ, NTB, NTC, NTD आणि SBC कॅटेगरीचा असावा तरच अर्ज करू शकतो। तसेच महिलांसाठी 30% जागा आरक्षित राहणार आहेत, दिव्यांगांसाठी म्हणजे अपंगांसाठी 4%, तर अनाथांसाठी 1% जागा आरक्षित राहणार आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे। याच्यात जर का मुदतवाढ झाली तर याबाबतची माहिती आपल्या वेबसाईटवरती अपडेट करण्यात येईल। वेबसाईटची लिंक आणि जाहिरातीची PDF डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। काही नियम व अटी देण्यात आलेले आहेत, त्या जाहिरातीच्या PDF मध्ये तुम्हाला वाचायचे आहेत, त्यानंतरच अर्ज करायला सुरुवात करायची आहे। तर आता ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा ते पाहूया। तर मित्रांनो, मोफत टॅबलेट मिळवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा ते पाहूया। यासाठी सर्वात आधी तुम्हाला या वेबसाईटवरती यावं लागेल, mahajyoti.org.in या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्टली गुगलमध्ये mahajyoti.org.in सर्च करू शकता। येथे आल्यावर तुम्ही जर मोबाईलमध्ये फॉर्म भरत असाल तर येथे तुम्हाला मेनू बार दिसेल, म्हणजे 3 रेषा दिसतील, त्यावर क्लिक केल्यानंतर हा नोटीस बोर्डचा पर्याय दिसेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET बॅच 2026 ट्रेनिंग, तर असं नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार आहे। हे नोटिफिकेशन 26 जून 2024 रोजी आलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही जेव्हा फॉर्म भरत असाल, व्हिडिओ बघत असाल, तेव्हा जर का वेबसाईटवरती दुसरं नोटिफिकेशन दिसलं तर तुम्हाला डेट पाहून घ्या, 26 जून 2024 रोजी जे नोटिफिकेशन आलेलं आहे तिथे यायचं आहे। येथे क्लिक हिअर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर येथे तपशील देण्यात आलेला आहे। हा तपशील तुम्ही फॉर्म भरण्याआधी स्वतः एकदा नक्की वाचायचा आहे, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे। तशी मी यापुढेही व्हिडिओ सुरू होत असताना माहिती दिलेली आहे, परंतु तरीसुद्धा काही नियम अटी आहेत त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत। त्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुमचा चालू असलेला, तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे, सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती 5 अंकी OTP येणार आहे, तो टाकायचा आहे, परत सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर येथे अशा प्रकारे एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे। हा फॉर्म आपल्याला 3 स्टेपने भरायचा आहे, पर्सनल डिटेल, क्वालिफिकेशन डिटेल आणि डॉक्युमेंट्स। सर्वात आधी आता आपल्याला ॲप्लिकंटचं फुल नेम म्हणजेच अर्जदाराचं नाव म्हणजेच तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे, फर्स्ट नेम म्हणजेच तुमचं नाव, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम। ॲप्लिकंट फादर नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव आणि त्या सरनेम टाकायचं आहे। येथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल किंवा फिमेल। त्यानंतर तुमची जन्मतारीख येथे क्लिक करा, येथे तुमचं वर्ष निवडायचं आहे। त्यानंतर येथे तुमची तारीख आणि महिना निवडायचा आहे।
त्याचबरोबर खाली ऑर्फन दिलेलं आहे, म्हणजेच तुम्ही अनाथ आहात का असाल तर एसवरती क्लिक करा, नसाल तर नोवरती क्लिक करा. जर एसवरती क्लिक केलं तर संस्थात्मक, संस्थाबाह्य याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही अपंग आहात का, डिसॅबिलिटी काही आहे का असाल तर एस करा आणि इथे त्याची कॅटेगरी प्रकार निवडायचा आहे. जर अपंग नसाल तर नोवरती क्लिक करा, ही माहिती भरण्याची गरज नाही. आता तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. OBC, VJ, NTB, NTC, NTD, SBC या कॅटेगरीमधूनच जे मुलं आहेत तेच मुलं येथे अर्ज करू शकता. मुलं मुली अदरवाईज बाकीचे येथे अर्ज करू शकत नाही. त्यानंतर तुमचं कास्ट तुम्हाला इथून निवडायचं आहे. तुमचं जे काही कास्ट असेल ते कास्ट निवडा. त्यानंतर येथे नॉन क्रिमिलेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. येथे डोमासाईल म्हणजेच येथे तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. राज्य आधीपासूनच सिलेक्ट असणार आहे कारण हा फॉर्म फक्त महाराष्ट्रासाठी आहे. रेसिडेंट टाईप तर येथे अर्बन, रूरल म्हणजे शहरी किंवा ग्रामीण तुम्हाला निवडायचं आहे कारण आता ग्रामीण आणि शहरी भागाच्या मुलांवरती सुद्धा मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरती व्यवस्थित चेक करून तुम्ही खेडेगावात राहता की शहरात राहता ते चेक करून मग अर्बन आणि रूरल सिलेक्ट करायचं आहे. येथे आता प्रेझेंट ॲड्रेस तर येथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. तुमच्या गावाचं नाव टाका. हाऊस नंबर तुम्ही शहरातील असाल तर हाऊस नंबर टाका. खेड्यागावातील असाल 0 टाकलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर येथे वार्ड नंबर टाकायचा आहे किंवा एरियाचं नाव टाका. तुमचा रोडचं नाव टाका. पिनकोड टाका. आता येथे परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस देण्यात आलेला आहे. जर हा सेम असेल तर येथे टिकमार्क करा. वरचा ॲड्रेस खाली येऊन जाईल आणि वेगवेगळा असेल तर तुम्ही टिकमार्क नाही करायची, स्वतः तुम्हाला इथे टाईप करावं लागेल. त्यानंतर खाली जायचं आहे. तर आता इथे अल्टरनेटिव्ह नंबर दिलेला आहे. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा नंबर असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकला तरी चालणार आहे. ईमेल ID मात्र टाकावा लागेल, तो टाका. सर्व फॉर्म एकदा चेक करा आणि मग सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आता पर्सनल डिटेल सेव्ह झाल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल फिल करायची आहे. याच्यात तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. तुमचं बोर्ड कोणतं होतं, महाराष्ट्रातील असाल तर स्टेट बोर्ड किंवा CBSE बोर्डमधून असाल तर CBSE बोर्ड टाकायचं आहे. कोणत्या वर्षी पासआउट झाले तर इथे 2024च तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जे मुलं मुली 2024मध्ये 10वी पास झाले असतील तेच यासाठी अर्ज करू शकता. लक्षात ठेवा, येथे आता तुम्हाला किती टक्के मिळालेले आहेत ते टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. परत क्वालिफिकेशन डिटेल सेव्ह झाल्यानंतर आता फायनल स्टेप आहे. डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. याच्यात JPG फॉर्मॅट पाहिजे आणि 200 KB त्याची साईज असायला पाहिजे. तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा फोटो काढून अपलोड करू शकता आणि साईज मोबाईलमधून कशी कमी करायची याचा व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही मोबाईलमधूनच साईजसुद्धा कमी करू शकता. तर कोणकोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर, त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कंपल्सरी राहणार आहे, 10वीचं मार्कशीट, त्यानंतर 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणून बोनाफाईड सर्टिफिकेट आणि 11वीला ॲडमिशन घेतल्याची ॲडमिशन पावती येथे अपलोड करायची आहे. डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. हे ऑप्शनल आहे, नाही अपलोड केलं तरी चालणार आहे. जिथे जिथे हे रेड स्टार तुम्हाला दिसतोय ते कंपल्सरी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर आता अपलोड कसं करायचं ते पाहूया. तर चूज फाईलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जिथेही तुम्ही डॉक्युमेंट ठेवलेलं असेल, फोटो ठेवलेला असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट झाल्यानंतर येथे अपलोड इमेज याच्यावर क्लिक करायचं आहे. तर येथे पाहू शकता मी फोटो अपलोड केलेला आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला इतर सर्व डॉक्युमेंट एक नंतर एक असं अपलोड करून घ्यायचं आहे. काही अडचण येत असेल तर कमेंट्स नक्की करा. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर खाली फायनल तुम्हाला फॉर्म हा सबमिट करावा लागेल. तर फायनल सबमिट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फायनल सबमिशन झाल्यानंतर तुमच्या फॉर्मची PDF तुम्हाला येथे दिसणार आहे, ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी प्रिंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या 3 रेषांवरती क्लिक करून सेव्ह ॲज अ PDF म्हणून तुम्हाला मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची PDF. तर आता फॉर्म तर भरला गेला, परंतु टॅब कधी मिळतील? तर तुम्हा सर्वांना माहिती आहे फॉर्म भरत असताना खूप मुलांकडून चुका होत असतात. तर त्या चुका सुधरवून घेण्यासाठी येथे मुदत दिली जाते. ती मुदत गेल्यानंतर मग येथे काही अपडेट येतील की तुम्हाला टॅब कधी मिळतील आणि त्या अपडेटचे व्हिडिओ वेळोवेळी आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.